अध्यक्ष महोदय, मला जेवढं ऐकता आलं मी ऐकायचा प्रयत्न केला, कारण अजिबात सभागृहात शांतता नाही आहे. मला ऐकून यायला ते काय म्हणाले. युअर फोन वापरा. कारण एक तर हा आवाज जास्त पाहिजे नाही, दोन्ही बाजूला इतके जोरजोरात लोक बोलतात ना अध्यक्ष महोदय, की समोरच्याचं ऐकता येत नाही. तुम्ही मला जे विचारलंय, माझ्या मते जे मी ऐकलंय त्याच्यामध्ये असं आहे की आपण ज्यांनी कत्तल केली त्यांच्यावर कारवाई करणार का, आणि जिथे स्थानिक म्हणजे अगदी ग्रामपंचायतपासून ते नगरपालिकेपर्यंत तुम्हाला असं म्हणायचं आहे की स्थानिक लोक आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. तिथे हात मिळवणी करून या कांदळवाल्यांची कत्तल करतात. आता त्याच्यामध्ये काही व्यावसायिक लोक असू शकतात, काही जाणीवपूर्वक तिथे काही डेव्हलपमेंट करण्याच्या दृष्टीने लोक करू शकतात. तर हे बरोबर आहे. असं जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं क्रमप्राप्त आहे. कायद्याने तसंच केलं पाहिजे. आता जवळपास मी आत्ता सांगितलं की आमच्या उत्तरात देखील आम्ही सांगितले की 19 असे वन विभागाने, म्हणजे आता तुम्ही मगाशी जे प्रश्नामध्ये उत्तर देत असताना तुम्ही प्रांत किंवा हे जे काही पद उल्लेख केला ते रेव्हेन्यूशी संबंधित आहेत, वन विभागाशी संबंधित आहेत. त्याच्यावर मी काही फार बोलणं उचित नाही, पण मी पर्यावरणाचा ऱ्हास थांबवणं माझी जबाबदारी मंत्रालयाची असल्यामुळे मी एवढं सांगेन की याच्यावर अतिक्रमण जर कोणी करत असेल, त्यांची कत्तल करत असेल तर त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेच पाहिजे. 19 प्रकरणामध्ये आत्तापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत आणि काही प्रकरणात झाले नाही अशी आपली तक्रार असेल सन्माननीय सदस्याची, तर त्यांनी मला निवेदनाच्या स्वरूपामध्ये मला तसं पत्र द्यावं, माझ्या दालनामध्ये यावं किंवा मला माझ्या ऑफिसमध्ये ते पत्र दिलं तर मी तात्काळ त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश संबंधितांना देईन. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.